नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण रवींद्र माधवराव महाजन, राहणार जामनेर, जिल्हा जळगाव. मित्रांनो, आता आपण जी पाहत आहात ती माझी आम्रपाली आणि मल्लिका या दोन जातीच्या आम्रवृक्षांची लागवड केलेल्या आंब्याची बाग पाहत आहात. या ठिकाणी आम्रपालीच्या 500 आणि केशरच्या 500 अशा 1000 झाडांची लागवड सन 2000 मध्ये लागवड केलेली आहे. म्हणजे आता जवळपास या झाडांना साधारण 23 वर्षाचा कालावधी होतो आहे. आम्ही दरवर्षी नैसर्गिकरित्याच या झाडांचा बहार घेतो. अद्याप पावेतो तरी कोल्टार वगैरेचा वापर काही आम्ही केलेला नाही. आणि मुळातच जमीन लाल मातीची, थोडी हलक्या प्रतीची मुरमाड असल्या कारणाने दरवर्षी आंब्याच्या झाडांना बहार चांगला येतो. मित्रांनो, यावर्षी देखील बऱ्याच झाडांना बहार चांगला आलेला होता, परंतु आमच्या परिसरामध्ये 9 एप्रिल रोजी जे वादळ आलेलं होतं, त्या वादळामध्ये बऱ्यापैकी आंब्याच्या झाडांची फळांची जी आहे ती गळ मोठ्या प्रमाणात झालेली होती. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात झाडांवरची जी त्यावेळची फळांची संख्या होती त्याच्यापेक्षा आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. तरीसुद्धा अशा पद्धतीने फळं झाडांवर दिसत आहेत. त्यातल्या त्यात निसर्गाच्या अनियमितपणामुळे यावर्षी जे वातावरण आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की जवळपास पूर्ण भारतभरातले जेवढेही आंबा बागायतदार आहेत त्यांनाही हा अनुभव येत असेल. यावर्षी आंब्याची जी फूट झालेली आहे ती 2 ते 3 वेळा झालेली आहे. त्याच्यामुळे जी पहिली फूट झालेली होती त्याचा जो माल आहे तो आता हार्वेस्टिंगला आहे, आणि जी नंतरची फूट झालेली आहे त्याची फळं अजूनही साधारण 80 ग्रॅमपासून ते 100 ग्रॅमच्या मध्येच आहेत, म्हणजे अजून परिपक्व झालेली नाही आहेत. तर मित्रांनो, अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचा विषय असा येतो की यातली पहिल्या फूटची जी फळं आहेत ही फळं आता हार्वेस्टिंग स्टेजला आलेली आहेत, आणि याच झाडांवर काही प्रमाणामध्ये दुसऱ्या फूटचे पण फळं आहेत, तिसऱ्या फूटचे पण फळं आहेत. अशा परिस्थितीमध्ये हार्वेस्टिंग करताना हार्वेस्टिंग करणारा जो लेबर आहे तो किंवा स्वतः शेतकरीसुद्धा आपण बऱ्याच वेळा संभ्रमात पडतो की यातली कोणती कैरी काढायची आणि कोणती राहू द्यायची. आधीच्या आपल्या परंपरागत पद्धतीनुसार आपण ज्या झाडाखाली साधारण पाड लागल्याच्या नंतर अशा पद्धतीची पक्ष्याने खाल्लेली पिवळी झालेली किंवा केशरी रंगाची कोय दिसली म्हणजे आपण समजायचो झाड पाडाला लागलेलं आहे, किंवा काही ठिकाणी म्हणतात शाकी लागलेला आहे. परंतु मित्रांनो, ज्या वेळेस 3 वेगवेगळ्या वेळेस फूट झालेली आहे अशा वेळेस त्या झाडांवर 3 वेगवेगळ्या वयाच्या त्या ठिकाणी आंबे आहेत. त्याच्यामुळे ते सगळे एकाच वेळेस हार्वेस्टिंगला येत नाहीत. आता या एकाच झाडावर मित्रांनो आपण पाहू शकता आहात, ही जी फूट दिसते, ही जी कैरी दिसते, ही पहिल्या फुटेची म्हणजे साधारण जानेवारीमध्ये ज्याची सेटिंग झालेली होती, ही जानेवारीची सेटिंग आहे. आणि मित्रांनो, याच झाडांवर ही जी अशी लहान अवस्थेतली कैरी दिसते
ही कैरी जी आहे ही साधारण मार्चमध्ये सेट झालेली आहे. म्हणजे दोघं फळांच्या वयामध्ये साधारण 2 महिन्याचं अंतर आहे. आणि अशा वेळेस मग हार्वेस्टिंग करताना आपण बुचकळ्यात पडतो. तर मित्रांनो, अशा वेळेस हार्वेस्टिंग करताना आपल्या परंपरागत पद्धतीने हार्वेस्टिंग न करता, म्हणजे पाड दिसल्याच्या नंतर सरसकट पूर्ण झाडाची हार्वेस्टिंग न करता फक्त जी जुनी कैरी आहे, म्हणजे जिला कंप्लीट हार्वेस्टिंगच्या स्टेजला जी आलेली आहे, अशीच कैरी कशी ओळखायची यासाठीचाच हा व्हिडिओ आहे. कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचे कॉल येत आहेत की अशी अशी अवस्था आहे आणि याच्यामध्ये नेमकं हार्वेस्टिंग कोणत्या मालाची करायची, कशी करायची, याच्या संदर्भामध्ये आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा म्हणून त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, हा जो आपण आंबा पाहत आहात हा आता साधारण 250 ते 300 ग्रॅमचा झालेला आहे आणि हा आजच्या घडीला हार्वेस्टिंग योग्य झालेला आंबा म्हणता येईल. कारण याची फुगवण पूर्ण झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये याचं जे देठ आहे, देठाजवळ बरोबर खोल खड्डा पडलेला दिसतो आहे आणि आजूबाजूचा हा जो उंचवटा आहे, आजूबाजूचा भाग पूर्णपणे उंचवटा तयार झालेला आहे. तर मित्रांनो, अशा स्टेजला आल्याच्या नंतर तो आंबा हार्वेस्टिंगसाठी आणि पिकण्यासाठी योग्य झालेला आहे असे समजावे. आणि अशा पद्धतीचा आंबा काढल्याच्या नंतर तो पिकायला टाकल्याच्या नंतर त्याला अगदी गर्द केशरी रंग आतून येतो आणि चवीलासुद्धा तो अगदी गोड आणि चविष्ट लागतो. जशी आपल्याला आंब्याची प्रॉपर चव पाहिजे तशी चव अशा स्टेजच्या आंब्याची मिळते. म्हणून मित्रांनो, अशा वेळेस आंबा उतरवताना घाई न करता अगदी व्यवस्थित पाड लागलेला जो आंबा आहे तोच उतरवावा आणि जो कच्चा आंबा असेल, अशा स्वरूपात दिसणारा जो आंबा असेल तो उतरवू नये. पूर्ण पाड लागल्याशिवाय आंबा काढायचा नाही. अशा पद्धतीचा अपरिपक्व आंबा आपण झाडावरून काढल्यास तो पिकत नाही, त्याला सुरकुत्या पडतात आणि तो आंबा कालांतराने खराब होतो आणि आपले आर्थिक नुकसान होते. तरी मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आणि खात्री करूनच आपल्या आंब्याची हार्वेस्टिंग करावी. धन्यवाद मित्रांनो.